नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 3 इंडिकेटरचा बेस्ट ट्रेडिंग सेटअप। तर याच्यामध्ये काय होणार, 2 इंडिकेटर तुम्हाला काय करणार, सिग्नल देणार। 2 इंडिकेटर तुम्हाला काय करणार म्हणजे हे एक प्रकारचं हे म्हणल्यासारखं म्हणजे इंडिकेट करणार तुम्हाला, म्हणजे अलर्ट करणार 2 इंडिकेटर की तुम्हाला कधीही कॉल किंवा पुढचं चान्स मिळू शकतं, असं प्रकारचं तुम्हाला अलर्ट करणार। तुम्ही तयार राहायचं आहे त्यावेळेस। आणि तिसरं जे इंडिकेटर आहे, एक इंडिकेटर तिसरं म्हणजे एकूण 3 इंडिकेटर, 3 मध्ये 2 तुम्हाला अलर्ट करणार आणि एक इंडिकेटर तुम्हाला कन्फर्मेशन देणार। ओके, कन्फर्मेशन देणार की यस तुम्ही इथून कॉल किंवा पुटमध्ये जे काय असेल तिथून तुम्ही एंट्री करू शकताय। कॉल आणि पुट कसं घ्यायचं, कधी घ्यायचं आणि कुठले 2 इंडिकेटर जे आपल्याला अलर्ट करतील, म्हणजे सांगतील की आता तुम्ही ट्रेडिंगचं सेटअप म्हणजे सेटअपवरती ट्रेड प्लॅन घेऊ शकताय असं म्हणून, आणि कुठलं इंडिकेटर आहे की तेव्हा तुम्हाला बाय करायचं आहे, ते दोन्ही पण सांगणार आहे। तर सध्या तुमच्या स्क्रीनवरती 3 इंडिकेटर दिसत असतील, तर ते 3 इंडिकेटर तुम्हाला बघायचं आहे। एक आहे UT बॉट अलर्ट, दुसरा आहे नॉर्मल सुपर ट्रेंड आणि तिसरा आहे EMA मूविंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल। तर अशा प्रकारचे 3 इंडिकेटर घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 इंडिकेटर तुम्हाला काय करणार म्हणजे हे दाखवणार काय, तर अलर्ट करणार। आता 2 कुठले तर इथं बघू शकता तुम्ही, UT बॉट अलर्ट इथं वर दिसतंय तुम्हाला, आणि एक आहे सुपर ट्रेंड। तर आता इथं तिसरं इंडिकेटर नाही आहे, का बरं नाही आहे, कारण की मी काय वापरतोय, ट्रेडिंग व्ह्यूचा वेबसाईट वापरतोय। ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटवरती 2च इंडिकेटर अलाव आहेत। तिसरं इंडिकेटर घेण्यासाठी तुम्हाला प्रीमियम मेंबरशिप बाय करावं लागतं, तर तेव्हाच तुम्हाला तिसरं इंडिकेटर वापरता येतं। 3 किंवा 3 पेक्षाही जास्त वापरण्यासाठी प्रीमियम मेंबरशिप तुम्हाला घ्यावं लागतं। ओके, तर बऱ्याच जणांकडे हे नसतंय, त्यामुळे काय होतं, तुम्ही दुसरे आपलं वेबसाईट झिरोदा किंवा अपस्टॉकवरती 3 पेक्षा जास्त पण तुम्हाला इंडिकेटर वापरता येतं, पण तिथे एक प्रॉब्लेम काय आहे, हे जे तुमच्यासमोर दिसतंय UT बॉट अलर्ट, हे UT बॉट अलर्ट फक्त ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटवरतीच हे इंडिकेटर आहे। बाकी माझ्याकडे झिरोदा आणि जे अपस्टॉक आहे त्याच्यामध्ये हे इंडिकेटर दाखवत नाही आहे, त्यामुळं तिथं तिन्ही पण वापरू शकत नाही आहे। मग मी काय केलेलं आहे, या ट्रेडिंग व्ह्यूवरती UT बॉट अलर्ट आणि सुपर ट्रेंड वापरत आहे, आणि दुसरं जे आहे तिसरं जे EMA आहे ते EMA आपण काय करणार, मी दुसऱ्या वेबसाईटवरती म्हणजे दुसरं जे प्लॅटफॉर्म आहे ते की अपस्टॉक आहे माझं, त्या अपस्टॉकमध्ये ओपन करून दाखवणार आहे कन्फर्मेशनसाठी म्हणून, कारण की इथं ट्रेडिंग व्ह्यूवरती 3 इंडिकेटर वापरता येत नाही। तर आता चला बघूया आपण लगेच। तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, इथं बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल इथं कॉल बायचं सिग्नल आलं। ओके, बायचं सिग्नल आलं, मार्केटवरती गेलं, आणि त्यानंतर ना इथं बायचं सिग्नल आलं, मार्केट पुन्हा इथं वरती गेलं आहे। पण इथं सेलचं सिग्नल आलं आहे, मार्केट खाली जाण्याऐवजी इथं पुन्हा इथं वरतीच गेलेलं आहे। एक फेल इंडिकेटर झालं, म्हणजे इंडिकेटर कधी फेल होतात ना ते पण सांगतोय, आणि फेल झाल्यानंतर ना त्याला आपण कसं ओळखायचं ते पण सांगतोय। आता इथं पण तुम्ही बघू शकताय, या ठिकाणी इथं बायचं सिग्नल मिळालं आहे तुम्हाला, या ठिकाणी मार्केटवरती गेलं आहे। ओके, त्यानंतर थोडं आपण बघूया, इथं सेलचं सिग्नल मिळालं आहे, या ठिकाणी सेलचं सिग्नल मिळालं या ठिकाणी, पण मार्केट खाली गेलं आहे का नाही आहे, मार्केटवर गेलं आहे। कधी कधी मार्केट जे ट्रेडिंग सेटअप फेल करतं आहे त्याचं पण तुम्हाला कारण सांगणार आहे। आता इथं बघा, सेलचं सिग्नल मिळालं आहे तुम्हाला या ठिकाणी, आणि मार्केट बरोबर डाऊन साईडला गेलेलं आहे। ओके, त्यानंतर पुढं जर बघितलं इथं बायचं सिग्नल मिळालं आहे, मार्केटवरती गेलं आहे। पण बाय सिग्नल त्यासोबत अजून जर कन्फर्मेशन म्हणलं तर ते म्हणजे आपला EMA। आपल्याला 3 कन्फर्मेशन नंतरच आपण काय करणार, ट्रेडचं प्लॅनिंग करणार। ओके, आणि प्लॅनिंग म्हणलं तर काय, मी सांगतोय म्हणून तसंच मार्केट होणार असं नाही आहे। तुम्ही या व्हिडिओनंतर स्वतःचा अभ्यास, रिसर्च, ॲनालिसिस करूनच तुमच्या जबाबदारीने तुम्ही ट्रेडिंग करावा। मी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला सल्ला किंवा शिफारस देत नाही आहे की तुम्ही ट्रेडिंग करावं म्हणून। ओके, तर मी इथं काय केलेलं आहे, या ठिकाणी बँक निफ्टीचा एक्झाम्पल म्हणून चार्ट घेतलेला आहे। 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला ही स्ट्रॅटेजीचा वापर करायचा आहे। ओके, तर आता आपण थोडंच इथं हे करूया। आता बघा, तुम्हाला सेल कधी करायचं आहे थोडक्यात सांगतो मी आता। ओके, तर आपण सेल, तर पुट कधी बाय करायचं आहे, पुट। ओके, पुट तुम्हाला बाय कधी करायचं आहे, ज्यावेळेस हे जे UT बॉट अलर्ट आहे ते तुम्हाला सेल किंवा बायचा अशा प्रकारचं इंडिकेटर देतील। ओके, हे पहिलं कन्फर्मेशन। आणि दुसरं म्हणजे काय, हे सुपर ट्रेंड
सुपर ट्रेंड जर हिरवा कलरचा असेल पूर्ण ग्राफ तर आपण कॉल बाय करू शकतो आहे, आणि लाल कलरचा ग्राफ असेल तर आपण पुट बाय करायचं आहे. ओके, 2 कन्फर्मेशन. आता इथं एकतर सेल दाखवा लागलं आहे कुठलं UT बॉट अलर्टचं, आणि दुसरं म्हणजे काय सुपर ट्रेंडचं इथं ग्राफ पण लाल दाखवायचं आहे, म्हणजे हे पण डाऊन साईडला जात आहे असं दर्शवतं तुम्हाला या ठिकाणी. ओके, तर याच्यानंतर ना आपल्याला तिसरं कन्फर्मेशन कसं घ्यायचं आहे. हे 2 कन्फर्मेशन झालं, पण आपल्याला एंट्री कधी करायचं आहे, लगेच एंट्री करायचं नाही आहे. तिसरं कंडिशन जेव्हा सांगतोय त्यावेळेस एंट्री करायचं आहे. हे 2 कन्फर्मेशन मिळालं UT बॉट अलर्ट आणि सुपर ट्रेंडचं. तर तिसरं कन्फर्मेशन EMAला क्रॉस केल्यानंतरनं, जसं की आता हे 2 कन्फर्मेशन मिळाले तुम्हाला, आता तिसरं जे EMAचं लाईन असणार आहे ते क्रॉस करून खाली क्लोज केलेलं पाहिजे एखादं कॅन्डल. खाली का म्हणतो, कारण की इथं सेलचं सिग्नल मिळालं आहे पुट साईडचं बाईंगसाठी, आणि इथं सुपर ट्रेंड पण लाल आहे म्हणजे ते पण पुट साईडचं दाखवत आहे. म्हणून EMA पण खालच्या साईडला क्रॉस केलं तेव्हाच आपण तिथून पुटमध्ये एंट्री करणार. ओके, तर ते आता डिटेलमध्ये बघूया. तुम्हाला सेलचं सिग्नल कधी मिळालं आहे इथं बघू शकता, 18 तारखेला 9:15. 18 तारखेला 9:15. तर आपण हेच बघूया आता अपस्टॉकवरती. तर इथं मी आलेला आहे अपस्टॉकच्या प्लॅटफॉर्मवरती. तर या ठिकाणी बघू शकतो आपण आता 18 तारखेचं एक एक्झाम्पल घेऊया. मी मगाशी जसं म्हणलं 18 तारखेचं एक्झाम्पल. 18 तारखेला आपण काय बघितलं की सुपर ट्रेंड आणि UT बॉट अलर्ट 18 तारखेला आपल्याला काय केलं आहे, पुट साईडचं सिग्नल दाखवत होतं. आणि आता तिसरं कन्फर्मेशन, जसं की हे EMAचं लाईन आहे. ओके, EMAच्या लाईनच्या खाली एखादं कॅन्डल क्लोज केलं तर तेव्हा आपण लगेच या ठिकाणी आपण पुट बाय करणार, आणि तिथून लास्ट स्विंगला आपण SL लावणार, आणि खाली टार्गेट आपल्याला जे असेल ते तुमच्या मर्जीनं तुम्ही घेऊ शकता. 1:1 किंवा 1:2, किंवा तुम्ही SL ट्रेल करता येत असेल तर ते पण तुम्ही करू शकताय. ओके, हे तुमच्यावरती आहे. मी फक्त तुम्हाला टार्गेट दाखवतो की एंट्री कधी करायचं, एक्झिट कधी करायचं ते दाखवतो आहे, आणि तिन्ही पण इंडिकेटरचं सेटिंग पण थोड्याच वेळात सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा, आणि नक्कीच व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लगेच ओके, तर व्हिडिओ पण तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. तर आता आपण काय केलं आहे, मी पुन्हा एक ह्याच्याकडे आलेलं आहे. कुठं, आपल्या ह्याच्या चार्टवरती, ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती आलेलं आहे. 18 तारखेचं बघितलं आहे. आता आपण इथं बघूया, थोडंसं पाठीमागं जाऊया. 17 तारखेचं बाय सिग्नल, मंडे 17 फेब्रुवारी 25, 11:40 बायचं सिग्नल मिळालं आहे. आता बायचं सिग्नल कसं मिळालं ते तुम्हाला सांगतो आहे. एकतर UT बॉट अलर्टनं काय केलं, या ठिकाणी बाय असं सिग्नल दाखवलं आहे, तुम्हाला लिहून बाय म्हणून आलेलं आहे, आणि त्यानंतर सुपर ट्रेंड पूर्ण ग्राफ हिरवा करून दाखवलं आहे की इथून तुम्ही कॉल बाय करू शकताय. आणि टायमिंग आपण काय बघितलेलं आहे, 2 तर मिळालं UT बॉट अलर्ट आणि सुपर ट्रेंडकडनं तुम्हाला कन्फर्मेशन मिळालं. तर तिसरं कन्फर्मेशन म्हणजे काय, तर इथं मी जर कर्सर घेतलं, इथं टायमिंग बघितलं 17 फेब्रुवारी सोमवारी 11:40 तुम्हाला बायचं सिग्नल मिळालं, म्हणजे कॉल साईडचं सिग्नल. आता तिसरं कन्फर्मेशन म्हणजे काय, एंट्री कधी करायचं ते म्हणजे EMAला क्रॉस करून वरती झालं आहे का. आता ते बघूया आपण अपस्टॉकवरती. तर मित्रांनो, आता मी इथं आलेलं आहे अपस्टॉकवरती. तर पहिले 2 कन्फर्मेशन आपल्याला झालेले आहेत. एक म्हणजे UT बॉट अलर्ट त्याचं झालेलं आहे, तिथं आपल्याला काय मिळालं आहे, बायचं सिग्नल मिळालं आहे. ओके, आणि दुसरं म्हणजे काय, सुपर ट्रेंड पण आपल्याला त्या ठिकाणी हिरवा कलरचं ग्राफ दाखवून सांगितलेलं आहे की तुम्ही कॉल बाय करू शकताय. हे 2 तुम्हाला फक्त अलर्ट केलेत. आता तिसरं काय करणार तुम्हाला, EMA, जे की EMA तुम्ही इथं बघू शकताय, आणि आपण टायमिंग बघितलं आपण तिथं 11:40. तर इथं मी कर्सर ठेवतो आहे. तर बघा, हे हिरवा कलरचं कॅन्डल 11:40. तर हे EMAचं लाईन, याच्यावरती एखादं कॅन्डल क्लोज केलं तर तिथून बनणार आपलं कॉलमध्ये एंट्री, आणि तिथून लास्ट स्विंगला असलं आपणार SL. आता थोडक्यात आपण लक्ष देऊया. इथून एंट्री बनली, इथं आपला SL असणार. बरेच जण म्हणणार की इथं एंट्री केल्याबरोबर इथं SL हिट झालेला आहे. ओके, कधी पण जर प्रॉपर SL बघायला गेलं ना तर थोडंसं बफर करून खाली लावायचा प्रयत्न करायचा असते. आता इथं मी कर्सर घेऊन जाऊन दाखवतो. या बघा, इथं कर्सरला तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर इथं एका लाईनीत आहे, आपला SL उडालेला नाही आहे. इथंपर्यंत आपला आलेलं आहे, पण SL इथं उडालेलं नाही आहे, थोडंसं गॅप आहे. पण कधीही तुम्हाला जर SL लावायचं असेल, कुठं का पॉईंट असे नका
त्याच्या थोडंसं खाली लावायचं बफर करून. काय आहे, मार्केट थोडंसं झिगझॅग पॅटर्न असतं आहे, त्यामुळं थोडंसं त्या ठिकाणी मुवमेंट करू शकतं आहे. म्हणून जिथं कुठं पण तुम्ही एस एल लावणार आहे, सपोज आता तुम्ही ही पॉईंटला एस एल लावणार आहे, त्याच्या थोडंसं खाली लावलं ना, थोडं खालीचं लावलं तरी काय हरकत नाही आहे, बफरमध्ये थोडंफार वरखाली होत असते. तर इथून जर तुम्ही एंट्री बघितलं तर इथून मार्केट वरच्या साईडला चांगलं गेलेलं आहे. एकदम इझीमध्ये सांगायचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे. चला मग अजून एक एक्झाम्पल बघूया. हे एक सपोज आपण करूया एस एल उडाला म्हणून. कधी काय एस एल पण उडत असतात, ते पण तुम्ही सवय लावून घ्या. असं नाही की प्रॉफिटेबलच प्रत्येक ट्रेड आपला होणार, असं तुम्ही डोक्यात ते काढूनच टाका. ओके, चला तिसरा ट्रेड बघूया आपण. 17 तारखेचं बघितलं आहे आपण आता. तर आता इथं पुन्हा मी ट्रेडिंग व्ह्यूवरती आलेलं आहे. ओके, ट्रेडिंग व्ह्यूवरती पुन्हा इथं मी आलेलं आहे आणि इथं टायमिंग बघू शकता. डेट तर पहिला बघा, मगाशी आपण 17 तारखेचं 11:40 इथलं बघितलं होतं, या कॉलचं बघितलं होतं आपण. ओके, आता आपण इथं काय बघणार आहे, 17 तारखेचं एंट्रीज म्हणजे सुरुवातीलाच UT बॉट अलर्टनं तुम्हाला काय केलं आहे, या ठिकाणी सेलचं सिग्नल दिलं आहे. UT बॉट अलर्टनं तुम्हाला काय केलं, सेलचं सिग्नल दिलं आहे. आणि सुपर ट्रेंडनं तुम्हाला काय केलं आहे, लाल ग्राफ दाखवून म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही इथून PE म्हणजे पुट बाय करा म्हणून सांगायला लागलं आहे. हे दोन तर कन्फर्मेशन मिळालं, पण तिसरं कन्फर्मेशनचं काय, तर त्याला ते आता आपण बघूया आपल्या अपस्टॉकच्या अकाउंटवरती. तर इथं 17 तारखेला सुरुवातीपासूनच आपण बघूया तिकडं. तर इथं तुम्ही बघू शकताय, हे 17 तारीख EMAच्या खालीच आहेत कॅन्डल. कधी काय होतं, इथं ओपन झालं आहे, मार्केट वरतीपर्यंत आलं आहे, EMAला टच केलं आहे, तिथं थोडंसं ह्याला मी मोठं करतो आहे, डोजी प्रकारे एक कॅन्डल बनवलं आहे. इथं तुम्ही जर बघितलात, डोजी टाईप कॅन्डल बनवलं आहे एक ठिकाणी. इथं जे दिसतं तुम्हाला वाळलं हिरव्या कलरचं, तर ते डोजी टाईप कॅन्डल आहे, किंवा तुम्ही त्याला शूटिंग स्टार वगैरे असं म्हणू शकता तुम्ही, मॉर्निंग स्टार किंवा ते इव्हनिंग स्टार वगैरे. तर ते कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये येत आहे. तर तुम्ही जर कॅन्डलस्टिक पॅटर्नचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलात आपल्या चॅनलवरती, तुम्हाला ह्या गोष्टीचा पण अनुभव मिळेल, नॉलेज मिळेल. त्यासाठी तुम्ही वर आय बटनवरती लिंक देतो मी, कॅन्डलस्टिक पॅटर्नचा व्हिडिओ नक्कीच बघा. आणि चार्ट पॅटर्न पण बघा, ते पण अति महत्त्वाचं आहे. कारण की आपण ट्रेडिंगसोबत जर चार्ट पॅटर्न आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न हे जर शिकून घेतलात तर तुम्हाला बरेचसं त्या ठिकाणी कामाला येईल ह्या गोष्टी. ओके, तर आता इथे कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलं आहे मार्केटनं आणि EMAच्या खालीच आहे मार्केट. तर बघू शकता खाली गेलेलं आहे. अगोदर तर आपण काय केलं आहे, UT बॉट अलर्टवरती आपण बघितलेलं आहे, त्या ठिकाणी सेल सिग्नल मिळालं. आणि त्यानंतर आपण सुपर ट्रेंडमध्ये पण बघितलं आहे. ओके, सुपर ट्रेंडमध्ये पण आपल्याला काय दाखवलेलं आहे की लाल कलरचं ग्राफ दाखवलेलं आहे. ओके, आणि आता याच्यामध्ये EMAच्या खाली आहे. तर तिन्ही पण कन्फर्मेशन झाल्यानंतर आपण ट्रेड घ्यायचं. आता आपल्याला ट्रेड कधी नाही घ्यायचं ते सांगतो मी तुम्हाला. ओके, कधी ट्रेड घ्यायचं नाही आहे. आता तो आपण त्या ह्याच्यावरती जाऊया प्लॅटफॉर्मवरती. तर मी आता तुम्हाला काय सांगणार आहे, ट्रेड कधी एक्झिक्यूट करायचं नाही, म्हणजे कधी घ्यायचं नाही आपल्याला ते सांगतो मी तुम्हाला. इथं थोडक्यात जर बघू शकता तुम्ही, आपलं पहिलं कन्फर्मेशन UT बॉट अलर्ट तुम्हाला सेलचं सिग्नल दाखवत आहे. दुसरं सुपर ट्रेंड पण तुम्हाला लाल कलरचं पाहिजे, मग तुम्ही काय करू शकता, पुट बाय करू शकता. कारण दोन्ही पण सेल आणि लाल कलरचं ग्राफ म्हणजे पुटचं होतं आहे. पण इथं काय केलेलं आहे, UT बॉट अलर्ट बरोबर दाखवलेलं आहे, म्हणजे UT बॉट अलर्ट सेल म्हणून दाखवत आहे आणि इथं सुपर ट्रेंड ही हिरवा कलर दाखवतो आहे, म्हणजे दोन्हीचं अपोजिट डायरेक्शन आहे. किंवा हे दोन्ही जरी मॅच झाले पण EMA लाईन जर क्रॉस करून खाली नसेल तरी पण आपल्याला घ्यायचं नाही. म्हणजे तिन्ही इंडिकेटरचं कन्फर्मेशन नंतरनंच आपल्याला एंट्री करायचं आहे, ह्या गोष्टीचा वापर करायचा आहे, स्ट्रॅटेजीचा वापर करायचा आहे, अन्यथा करायचं नाही आहे. ओके, तर ही एकच कंडिशन आहे की तुम्ही ह्याला सांभाळून वापरा. तिन्ही कंडिशन मॅच होत असतील तरच तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करू शकताय. बाकी तुम्हाला तर मी तिन्ही इंडिकेटरचे नावं वगैरे दाखवलेलं आहे. आता एक एक करून आपण त्याचं ओपन करूया. सेटिंग, UT बॉट अलर्टच्या सेटिंगमध्ये जावा, इनपुटमध्ये यायचं आहे तुम्हाला. ओके, इनपुटमध्ये K व्हॅल्यू 3 आणि ATR पिरियड 1 असं ठेवायचं आहे तुम्हाला. याचं सेटिंग एवढंच आहे. याला ओके करा. सुपर ट्रेंडच्या सेटिंगमध्ये जावा, इनपुटमध्ये या. इनपुटमध्ये तुम्हाला करायचं आहे ATR लेंथ 20, फॅक्टर 3 एवढंच करायचं तुम्हाला. याचं पण सेटिंग बस झालं, ओके करून टाका. आता तिसरं EMAची सेटिंग.
आणि ते EMAचं सेटिंग बघण्यासाठी आपण आलेलो आहेत पुन्हा एकदा अपस्टॉकच्या अकाउंटवरती. EMAच्या सेटिंगला जायचं आहे. EMAच्या सेटिंगला गेलात तर इनपुटमध्ये बघायचं आहे. या ठिकाणी लेंथला आपल्याला ठेवायचं आहे 25 आणि बाकीचं आहे तसंच ठेवायचं आहे. म्हणून एवढंच तुम्ही फोकस केलं तरी बरंच आहे. 25लाच ठेवायचं आहे. बाकी स्टाईल वगैरे जे काय कलर वगैरे लाईन्स असतात ते तुमच्या मर्जीनं तुम्ही ठेवू शकता. इथं मी निळा घेतला आहे, तुम्ही तुमच्या मर्जीनं काळा, पिवळा, निळा, जांभळा तुम्हाला जे आवडेल ते रंग ठेवू शकताय. बाकी 3 इंडिकेटरचं कन्फर्मेशन नंतरच तुम्हाला ह्या गोष्टीचा उपयोग करायचा आहे. शेवटचं पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. ह्याच्यामध्ये काय आहे, ट्रेडिंग व्ह्यूवरती एकतर 3 किंवा 3पेक्षा जास्त इंडिकेटर बसत नाहीत. ओके, म्हणून तर ट्रेडिंग व्ह्यूवरती मी काय केलं आहे, 2 इंडिकेटर वापरले. ते म्हणजे एक UT बॉट अलर्ट आणि दुसरं म्हणजे काय, सुपर ट्रेंड. ओके, तर तिसरं इंडिकेटर वापरता येत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रीमियम बाय करावं लागतं आहे. आणि अपस्टॉक किंवा जिरोदामध्ये 3पेक्षा जास्त इंडिकेटर वापरले जातात, पण त्यामध्ये आपल्याला UT बॉट अलर्ट ते इंडिकेटर मिळत नाही आहे. 3 किंवा 3पेक्षा जास्त अपस्टॉक किंवा जिरोदामध्ये अकाउंटमध्ये आपल्याला उघडता येतं 3पेक्षा जास्त इंडिकेटर. त्यामध्ये UT बॉट अलर्ट जे इंडिकेटर आहे ते त्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळं तिकडं आपल्याला हे गोष्टी मिळणार नाही आहे. म्हणून मी काय केलं, सिम्पल ट्रेडिंगवरती 2 गोष्टी वापरल्या, 2 इंडिकेटर आणि एक इंडिकेटर जे EMA आहे ते मी अपस्टॉकमध्ये. आणि तुमच्याकडे जर अपस्टॉक लिंक नसेल, अपस्टॉक आणि जिरोदाचं लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं तुम्ही साईनअप करू शकताय. तर नक्की अपेक्षा करतो, मी आशा करतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि येणारे असेच पुढचे व्हिडिओज जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळं प्रत्येक येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही या व्हिडिओतून काहीतरी शिकचाल, आनंद घेचाल आणि शिकून तुम्ही स्वतःचा रिसर्च मात्र नक्कीच करायचा आहे. त्यानंतरच तुम्ही तुमच्या मर्जीनं जबाबदारीनंच ट्रेडिंग करावा. भेटूया पुढच्या एका नवीन विषयासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.